हॅलो फ्रेंड्स. तर आज आपल्याला बनवायची आहे वाळल्या वाटाण्याची भाजी. तर त्यासाठी आपण वाटाणे रात्रभर भिजायला घालून 2 शिट्ट्या कुकरच्या करून घेतलेल्या आहेत. तर बघा, त्यानंतर आपण थोडासा मसाला, हळद आणि मीठ, त्यानंतर काळं वाटण पण आपण बनवणार आहोत. तर बघा, हे काळं वाटण आहे. यामध्ये आपण कांदा, थोडंसं खोबरं, लसूण, आल्याचा तुकडा अशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे. तर आपण एक कढई घेणार आहोत. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण जो काळा मसाला काढलेला होता तो मसाला आणि आपलं घरगुती काळा मसाला आहे तो पण टाकलेला आहे. ते टाकून पूर्ण वाटण मिक्स करून घेणार आहोत. छान पद्धतीने मिक्स केल्यानंतर चांगलं त्याला तळून घेणार आहोत सगळ्या बाजूने. तर बघा, अशा पद्धतीने आपण सगळ्या बाजूने व्यवस्थित मसाला परतून घेतलेला आहे. परतल्यानंतर जो आपण वाटाणा शिजून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकून घेतला आहे. आणि आपल्याला पाणी वगैरे टाकायचं असेल तर आपण थोडंसं गरम पाणी करून टाकणार आहोत. त्यामध्ये आपल्याला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार मीठ, काळा मसाला, थोडीशी हळद वगैरे टाकून वाटाण्याची भाजी आपली बघा तयार आहे खाण्यासाठी. चपातीसोबत वगैरे, तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता.